नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये आपल्याला खतरनाक ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, आता गुरुजी कान्हाची ओळख पटवून देणार का, कान्हाचा भूतकाळ समोर आणणार का याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांनाच लागली असेल। तर मित्रांनो, आता गुरुजी त्या मंद सरकारला खूप वेळापासून सांगायचा प्रयत्न करत आहे की सखीचा साखरपुडा होऊ शकतो, पण हा काळ तुमच्यासाठी योग्य नाहीये। पण ती सरकार शेवटी नावातच सरकार आहे म्हटल्यावर तिचं असं म्हणणं आहे की ग्रह तारे जे काय आहे ते माझ्या म्हणण्याप्रमाणे चालतात। इथे जे काय होईल ते माझ्या म्हणण्याप्रमाणे होतं, तुमची काही गरज नाहीये। तुम्ही सांगताय असं काहीच होऊ शकत नाही, कारण ग्रहांची दिशा मी बदलू शकते, तुम्ही नाही। बापरे, आता तिला कोण समजून सांगणार की बाई सरकार तू तुझ्या राज्यात आहे, ग्रह तारे नक्षत्र तुझ्या म्हणण्याप्रमाणे थोडीच चालतील। पण नाही, सरकार कोणाचं ऐकते होय, तर ती आता तिच्या मनासारखं करणार आहे आणि गुरुजींना सक्त ताकीद देणार आहे की सखीचा साखरपुडा काही झालं तरी झाला पाहिजे आणि माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही। मात्र तेवढ्यात आपला कान्हा येणार आहे आणि कान्हाची पोल खोलणार की काय, आता हा मात्र प्रश्न सगळ्यांच्याच मनात टक धरून बसलेला आहे। तर मित्रांनो, आता कान्हाही माणसांना शब्दामध्ये गुंडाळण्यात फारच हुशार आहे बरं का आपला कान्हा। त्याने आतापर्यंत सगळ्यांना गुंडाळलेला आहे मित्रांनो, म्हणजे तो काही वाईट नाहीये, त्याची हेतूही वाईट नाही, तो माणूस खूप चांगला आहे, पण त्याची काहीतरी मजबुरी आहे ना, म्हणून तर त्याला हे सगळं काही करावं लागते, सगळ्यांसोबत खोटं बोलावं लागते। पण जेव्हा त्याचं ध्येय साध्य होईल तेव्हा तो मात्र सगळ्यांना खरं सांगेलच ना। तर कधी कधी काय असतं ना मित्रांनो, चांगल्यासाठी कधी कधी खोटं बोलावं लागलं, खोटं वागावं लागलं तरी तेही चांगलंच असतं, तर त्यासाठीच तोही ते करत आहे। त्यामुळे मात्र गुरुजींनी त्याला ओळखलेलं आहे, परंतु तो गुरुजींना असं काही गुंडाळतो। गुरुजींना बोलतो, अहो गुरुजी, तुम्ही मला एकदा दोनदा भेटलात आणि असं काय करता की तुम्ही मला जुनं काय असंख्य वेळा भेटलाय। तर गुरुजीही त्याच्या बोलण्यामध्ये अडकून जातात आणि गुरुजींनाही कळत नाही की नेमकं काय चाललंय। आणि इकडे सखीला सुद्धा उत्सुकता लागलेली असते की ती बोलते की माझी आणि कानाची पत्रिका जुळते की नाही हे मला जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्यामुळे आता ती मात्र बघते, पण इकडे आता आपल्याला असं पाहायला भेटणार आहे, इतका मोठा धमाका होणार आहे, कारण सखीची अशी इच्छा असते की तिच्या साखरपुड्यात तिच्या सरकारने म्हणजे तिच्या आईने अगदी जशी लहानपणी आई जशी असती तशी आई बनून राहावी। पण सरकार अगदी नकार देते। सखी नाण्याला फोटोही जाळून टाकते आणि बोलते की हे कदापि शक्य नाही, तुझी आई मेली अशी समज आणि मी सरकार आहे आणि मी सरकारच राहणार। त्यामुळे सखी शेवटी सरकारांचीच मुलगी आहे ना, शेवटी आई तशी मुलगी असणारच ना। जसं म्हणतात ना, बाप तसा बेटा, तसंच आई जर शेर असेल तर मुलगी सुद्धा सव्वा शेर आहे बरं का मित्रांनो। तर आता सखी बोलते की ठीक आहे, तुम्हाला जर आईसारखं व्हायचं नसेल, सरकार म्हणूनच राहायचं असेल तर राहावा, पण मग माझा जे काही साखरपुडा आहे तो सुद्धा सखी सदन चाळमध्येच होणार, तुम्ही ठरवलेल्या बँकेट हॉलमध्ये नाही। मित्रांनो, आता काय होणार खरंच, आता सखीचा साखरपुडा सखी सदन चाळमध्ये होणार का? कारण सखी सदन चाळ म्हणलं की सरकारच्या तोंडचं पाणी पळतं डायरेक्ट, तिला खूप चिड येते, तिरस्कार होतो। तर मग आता होणार का, काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।